करेक्ट कार्यक्रमासाठी ओळखल्या जाणाऱ्या जयंतराव पाटलांचा टप्प्यात आणून कार्यक्रम करण्याची तयारी भाजपने केली आहे। जिल्हा परिषदेत जयंतरावांनी भाजपचा जिवारी लागणारा पराभव केला। त्यानंतर महिनाभरातच भाजपनं जयंतरावांना 2 तगडे झटके दिलेत। जयंतरावांची राजकीय कोंडी करण्यासाठी सहकारातील सत्तेच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे। सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनापाठोपाठ सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीला आलेला वेग हे दिसायला प्रशासकीय निर्णय आहेत, पण 6 महिन्यापूर्वी तयार केलेल्या स्क्रिप्टचा भाग आहे। या स्क्रिप्टनुसार 5 नेत्यांना जबाबदारी देण्यात आली होती। त्याचे पडसाद उमटायला रिझल्ट दिसायला सुरुवात झाली। त्यामुळेच आपण या व्हिडिओत जयंत पाटलांचा टप्प्यात कार्यक्रम करण्याच्या स्क्रिप्टचा लेखक कोण, टार्गेटवर कोण कोण आहे, जिल्हा बँकेची चौकशी का लागली, त्याचं राजकारण काय, सांगली बाजार समितीचं त्रिभाजन का करण्यात आलं, त्याचं पॉलिटिक्स काय, या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। भाजपची आक्रमक रणनीती काही अचानक सुरू झालेली नाही। या संघर्षाची ठिणगी सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पडली होती। त्यामुळे आपण सुरुवातीलाच झडपीचे हे पॉलिटिक्स जरा समजून घेऊ। सांगली झडपीत काय झालं होतं? गेल्या फेब्रुवारी महिन्यात सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी निवडणूक झाली। निकालानंतर महायुतीकडे बहुमत असल्याचा दावा भाजपच्या गोट्यातून करण्यात आला होता, पण प्रत्यक्षात महाविकास आघाडीत सत्ता आली। महाविकास आघाडीनं 34 सदस्यांसह झडपी सत्ता ताब्यात घेतली। येणार तर भाजपच म्हणणाऱ्या गोपचंद पडळकरांच्या नेतृत्वात भाजप उमेदवाराला केवळ 25 मतांवर समाधान मानावं लागलं। इथं हे 34 विरुद्ध 25 गणित कसं जुळलं हे समजून घेणंही गरजेचं आहे, कारण यातच सांगलीच्या पुढच्या राजकारणाची नवी समीकरणं दडली आहेत। जयंतराव पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या होत्या, पण मतदाराआधीच महाविकास आघाडीनं भाजपसोबत जाणार नसलेल्या महायुतीतील नेत्यांची मोड बांधली होती। शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यासह माजी आमदार अजितराव घोरपडे सरकार, विलासराव जगताप यांसारख्या मातब्बरांच्या गोटातील उमेदवारांविरोधात महाविकास आघाडीनं उमेदवारच दिले नाहीत। या जुन्या जाणत्या मातब्बरांच्या जोरावर जयंतराव पाटलांनी बहुमताचं गणित जुळवलं आणि भाजपचा मानहानीकारक पराभव फिक्स केला। जयंतराव पाटील यांच्या हातून सत्ता खेचून घेण्यासाठी सर्व प्रयत्न केलेल्या गोपीचंद पडळकर यांच्यासाठी हा पराभव जिव्हारी लागणारा ठरला। त्यामुळे सरकारने घेतलेल्या 2 प्रशासकीय निर्णयाचं करेक्शन भाजपच्या पराभवाशी जोडलं जाते। सध्या आपण हे 2 प्रशासकीय निर्णय काय आहेत हे समजून घेण्याआधी याची स्क्रिप्ट कशी तयार झाली ते जरा बघूयात। 6 महिन्यापूर्वीच तयार झाली स्क्रिप्ट। सप्टेंबर 2025 मध्ये भाजप नेते आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगलीत एका जाहीर सभेत जयंत पाटील यांना थेट इशारा दिला। गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसादिवशी दिलेला हा इशारा केवळ राजकीय भाषणापुरता मर्यादित नव्हता, तर तिथंच विरोधकांना, महाविकास आघाडीच्या नेत्यांना जेरबंद करण्याच्या स्क्रिप्टचा उलगडा झाला। चंद्रकांत दादांनी 5 मोठ्या घोटाळ्यांची चौकशी लावण्याची घोषणा केली। याचा सातत्यानं पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी भाजपच्या 5 महत्त्वाच्या नेत्यांना जबाबदारी दिली। यात सर्वात मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी दिली ती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची। या बँकेतील गैरव्यवहाराचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी चंद्रकांत दादांनी सदाभाऊ खोत आणि पडळकरांना दिली। दर आठवड्याला मंत्रालयात खेटे मारून वेळ पडल्यास हायकोर्टात जाऊन ही चौकशी मार्गी लावण्याचा आणि कारवाईचे आदेश आणण्याचा स्पष्ट संदेश चंद्रकांत दादांनी बोलून दाखवला होता। याशिवाय सर्वोदय कारखान्याची जबाबदारी सम्राट महाडिक यांच्यावर, तर ऑनलाईन लॉटरी प्रकाराची जबाबदारी सत्यजित देशमुखांवर देण्यात आली होती। यावरून हे स्पष्ट होतं की सांगलीतील प्रशासकीय पातळीवर घेतलेले निर्णय ही काही अचानक किंवा योगायोगाने होत असलेली गोष्ट नाही। महिनाभरापूर्वी तयार झालेल्या स्क्रिप्टची केवळ अंमलबजावणी आहे। पहिला गाव बाजार समितीवर। जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता गेल्यानंतर राज्य सरकारच्या पातळीवरून 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। महिनाभरातच हे निर्णय झाले। पहिला निर्णय आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीबद्दलचा। राज्य सरकारने मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समिती उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता। राज्यात जवळपास सर्व बाजार समित्या या तालुकानिहाय आहेत, पण सोलापूर, कोल्हापूर किंवा रत्नागिरी बाजार समितीमध्ये मात्र अनेक तालुक्यांचा समावेश आहे। आता नव्या नियमानुसार केवळ सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्याचवेळी महायुतीच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर आणि रत्नागिरी बाजार समितीचं असं काहीसं द्विभाजन किंवा त्रिभाजन करण्यात आलं नाही। त्यामुळे या निर्णयाचा राजकीय अर्थ काढला जातो। सांगली, जत आणि कवठे महाकाळ अशा 3 स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करून सांगलीतील जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान संचालक मंडळ एका झटक्यात बरखास्त करण्यात आलं। सांगलीचं बहुतांश उत्पन्न हे जत आणि कवठे महाकाळ या दुष्काळी तालुक्यांवर खर्च होत असल्याचा व्यापाऱ्यांचा जुना आरोप होता। त्याला भाजपनं अत्यंत हुशारीने राजकीय हत्यार बनवलं। आता या 3ही बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करून सरकारने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। दुसरा गाव जिल्हा बँकेवर। आता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भाजपच्या रडावर आली आहे। बँकेभोवती चौकशीचा फास आवळला जातोय। बँकेत कथित आर्थिक अनियमितता आणि नुकसानीचा आकडा तब्बल 81 कोटी 91 लाख रुपयांवर गेला। याचाच सहकारी अधिनियमाच्या कलम 83 अंतर्गत चौकशी करण्यात आली।
त्यात 50,58,00,000चं नुकसान झाल्याचं समोर आलं। मात्र चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी पाठपुरावा करत चौकशीत नव्यानं 6 मुद्दे समाविष्ट करून घेतले। या नव्या मुद्द्यामुळे या कथित घोटाळ्यामध्ये तब्बल 31,34,00,000 रुपयांची वाढ झाली आहे। या प्रकरणात तत्कालीन अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या काळात 2019 मध्ये झालेली 400 पदांची संशयास्पद नोकर भरती हा सर्वात मोठा आणि कळीचा मुद्दा आहे। ज्या संस्थेनं ऑनलाईन परीक्षा घेतली ती संस्था कुठेही ऑनलाईन अस्तित्वात नसल्याचा गंभीर आरोप आहे। याशिवाय 60 कोटी रुपयांच्या कर्जाचं निर्लेखन करणं, स्वतःच्या संचालकांच्या कारखान्यांना नियमबाह्य पद्धतीने 32 कोटीचं कर्ज देणं, स्वप्नपूर्ती शुगर्सला चुकीच्या पद्धतीने 23 कोटी रुपये देणं आणि महाकाली कारखान्याची कर्जवसुली न करणं असे आरोपी या चौकशीमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आले। विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती, पण सत्ता बदलल्यानंतर ती स्थगिती उठवण्यात आली। या चौकशीला गती देण्यासाठी माजी सरन्यायाधीश M.R. मखरे यांची नियुक्ती करण्यात आली। या समितीला आपला चौकशी अहवाल 3 महिन्यात द्यायचा आहे। मग सध्या बँकेची आर्थिक स्थिती कशी? एका बाजूला 81,91,00,000च्या घोटाळ्याचे गंभीर आरोप आणि चौकशीचा ससेमिरा लागल्यानं बँकेची नेमकी आर्थिक स्थिती कशी आहे असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण झाला असेल। तर गेल्या आठवड्यात जयंत पाटील आणि बँकेचे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन बँकेचा आर्थिक ताळेबंद मांडला। त्यानुसार नुकत्याच संपलेल्या 2025-26 या आर्थिक वर्षात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं काही नवे विक्रम केले। बँकेने पहिल्यांदाच 10,012 कोटी रुपयांच्या ठेवीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडलाय। गेल्या 5 वर्षात कर्ज वितरणातही मोठी वाढ होऊन ते 5,054 कोटीवरून थेट 7,955 कोटीपर्यंत पोहोचले। बँकेचा डोबळ नफा तब्बल 208 कोटी 88 लाख रुपयांवर गेलाय। महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेच्या थकीत कर्जाचं प्रमाण म्हणजे निव्वळ NPA 0% आलाय। बँकेचा कारभार राज्यात अव्वल असल्याचं जयंत पाटलाचं म्हणणं आहे। 10,000 कोटींच्या निव्वळ ठेवी म्हणजे तुम्हाला सांगली जिल्हा बँकेचा जिल्ह्याच्या अर्थकारणातील ताकद काय याचा अंदाज आला असेल। बोगस लाभार्थींसह लाडकी बहीण योजनेवर पहिल्या वर्षभरात तब्बल 43,000 कोटी रुपयांचा खर्च झाला। म्हणजे सांगली जिल्हा बँकेकडे 3 महिन्याच्या लाडकी बहिणींना लाभ देता येईल एवढ्या निव्वळ ठेवी आहेत। या चौकशीच्या निमित्तानं सांगलीत नवं राजकारण आकाराला येते। थोडक्यात काय तर सांगलीच्या राजकारणात आता खऱ्या अर्थानं आरपारची आणि अस्तित्वाची लढाई सुरू झाली। सहकार कायद्यात नुकत्याच झालेल्या नव्या दुरुस्तीनुसार सलग 10 वर्ष संचालक असलेल्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही। ही नवीन कायदेशीर अट जयंत पाटील यांच्या गटासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते आणि त्यांच्या अनेक प्रस्थापित नेत्यांना सत्तेबाहेर राहावं लागू शकतं। त्याचवेळी भाजपने आपल्या स्क्रिप्टच्या अंमलबजावणीला वेग दिलाय। त्यामुळे येत्या काळात जयंतरावांसाठी झडपीतील सत्ता कायम राखत सहकारातले आपलं प्रदीर्घ वर्चस्व शाबूत ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे। तर त्या सहकारावर घाव घालून सांगलीवर ताबा मिळवणं आणि जयंतरावांना सत्तेबाहेर ठेवणं, बेदखल करणं हेच भाजपचं, चंद्रकांत दादांचं, पडळकरांचं आणि सदाभाऊंचं फायनल गोल आहे। पण तुम्हाला काय वाटतं, सांगलीच्या राजकीय आणि सहकाराच्या लढाईत शेवटी विजयी कोण होईल? जयंतराव तेल लावलेल्या पैलवानासारखं सही सलामत सुटतील की चंद्रकांत दादा आणि गोपी शेठची रणनीती यशस्वी होईल? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, मित्रमंडळांना शेअर करा। अशाच विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठीला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका।